पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजवर 30 वर्षीय विवाहित महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे। लॉजमध्ये केवळ चुकीच्या खोलीचा दरवाजा ठोठावल्याने नराधमांनी महिलेला खोलीत ओढून घेत तिच्यावर रात्रभर अत्याचार केला। या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला विवाहित असून तिला पैशांची गरज होती। यासाठी तिने भोकरदनमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मित्राकडे पैसे मागितले होते। संबंधित मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलवले होते। तिथे त्यांनी 105 क्रमांकाची रूम बुक केली होती। तिथे त्यांनी रात्री जेवण केलं, मद्यप्राशन केलं। यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पीडिता फोनवर बोलण्यासाठी खोलीच्या बाहेर आली। फोनवर बोलून झाल्यानंतर ती परत जात असताना महिलेचा गोंधळ झाला आणि तिने चुकून 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या रूमचा दरवाजा ठोठावला। या एका चुकीमुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। खोली क्रमांक 205 मध्ये आधीच 3 तरुण मद्यपान करत बसले होते। महिलेने दरवाजा ठोठावताच त्यांनी तिला जबरदस्तीने आत ओढले आणि दरवाजा लावून घेतला। नराधमांनी पीडितेवर बळजबरी करत तिला बियर पाजली आणि त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला। पहाटे 3 ते 4च्या सुमारास पीडितेने कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडून आरडाओरडा केला। त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितले। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठलं आणि आरोपींनी गुन्ह्यानंतर मोबाईल बंद करून पळ काढला होता। मात्र पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि बुकिंगसाठी दिलेल्या नावांच्या आधारे तपास सुरू केला। अवघ्या 3 तासात पोलिसांनी जिन्सी मोंडा आणि भानुदास नगर परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली। घनश्याम बाहुलाल राठोड वय वर्ष 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय वर्ष 25 आणि किरण लक्ष्मण राठोड वय वर्ष 25 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।